ढोकबाबाच्या कीर्तनात माणसं खूप जमणार आहे, त्यांना तसं विनमुख जाऊ द्यायचं नाही. माझ्या उजव्या भागाला 1-1 किलोचा लोखंडाचा गोळा, कल्पना. डाव्या भागाला 1-1 किलोचा चांदीचा गोळा. डोक्या एवढे ढीग आहे शाहीर. आणि निवेदकाने सांगितलं, निवेदक तयारच आहे, ए बा तुम्ही इतक्या लांबून आमच्या गुरुजीच्या कार्यक्रमासाठी आला, विनमुख जाऊ नका, 2 पैकी 1 गोळा सप्रेम भेट. सांगा काय डोकं चालवतील माणसं, इमानदारीने बोला. प्रत्येक जण म्हणत, हे लोखंड कुठं मिळतील का 10 रुपयाला भंगारला? चांदी 1 लाख रुपये किलो. प्रत्येक जण चांदीच्या गोळ्यावर टपलेला असेल. पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा, तो चांदीला हात लावणार नाही. कारण चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होते. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. वैकुंठीचे जन सदा इच्छिता ते, कै येथे येते हरीचे दास. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडुण्या करतिष्ठ तसे. तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. साईंच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, साईंच्या कृपादाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो. चराचरी मी कळा कुसरे, काही जनेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची या सुताचरणावरी ठेवणे माथा साष्टांग आता दंडवत. दुसरी वंदू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे, सहजातीच्या चरणवजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते, श्रोते जनतया माशी दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारत जनतया माशी दंडवत. आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका, आता नमो रंगभूमिका. कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होते लोका, कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका. ताड मृदंग श्रोते देखा, ताड मृदंग श्रोते देखा. ताल मृदंग श्रोते देखा, ताल मृदंग श्रोते देखा. दया माझे दंडवत, दया माझे दंडवत, दया माझे प्रथम नमन करू गणनाथा, 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 प्रथम करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली, बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपुल्या बाळा, चालवे सकळा नामा म्हणे. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. नारायण नामे हो जीवनमुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीते. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा सर्वांच्या परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी
कशा निमित्ताने कार्यक्रम 3 दिवसापासून चालू आहे याची सर्वांना कल्पना आहे. आमचे बालमित्र यांना कल्पना नसेल म्हणून सांगतो. त्यांच्या घरी आम्ही एका गोधडीत झोपायचो, नंतर व्याप वाढला दोघाचाही. खरं आहे का नाही? हां बस ठीक आहे. ते म्हणले टोपी घातल्यावर मी कसा दिसतो? म्हटलं आता फक्त सोन्याचं दुकान लावा पुण्यात. पूजनीय माऊलींच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्ताने त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे सर्व भाविक ग्रामस्थ या सर्वांच्या द्वारा 3 दिवसाचा घडवून आलेला हा सोहळा मला आजचं कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण जे गजाननराव आगाव त्यांनी अधूनमधून करून दिलेलं स्मरण, थोडं सांगण्यामध्ये चूक झाली आणि वेळ सांभाळायची सवय आहे मला. ते म्हणले 7 ते 9 नाही 6 ते 8 आहे. म्हटलं पहा बरं, मी 6ला येणार. मग बरं त्यांना विचारा, परवा नागपूरला आम्ही ते होते. काल दुपारी नागपूरहून निघालो तर संध्याकाळी साक्रीला आलो. साक्री धुळे 550 किलोमीटर. सकाळचा काला माजलगावला झाला 11 ते 1. 6ला जाणं झालं पाहिजे म्हणून चपात्या हातावर. मी म्हटलं बाबा 6ला आले नाही, हे ढोक महाराज वेळ सांभाळता म्हणतात ना, 6 वाजून गेले तरी कसे आले नाही? हा बाबा दिसायचा मला गाडीत. मी म्हटलं मग 7 ते 9च राहू द्यायचं ना, आम्हाला कशाला पडवलं एवढं, आहे का नाही? ते शाहिराचाही कार्यक्रम व्यवस्थित झाला असता आपलाही, पण ते कोणीतरी मध्ये म्हणून फाट्यापासून इथपर्यंत फेटा गुंडाळून घेतला, वेळ जाऊ नये म्हणून. बरोबर काल सकाळपासून आता 1300 किलोमीटर झालं. कीर्तन 3रं आहे. तुम्ही नका, तुम्ही घ्या विश्रांती, माझं सांगते सवय. पण माऊलीच्या प्रेमापोटी धुतल्या तांदळासारखा परमार्थ ज्यांचा आहे ते आमची माऊली. आणि म्हणून इथं आल्यानंतर कालपासूनच्या अख्खा प्रवासाचा भाग गेला, शीन गेला. बरं का सोनेवाले? हा ना, ते त्यांचंच आहे. विठ्ठल माझ्या आधी इथे शाहिरांची सेवा चालू होती. मला ऐकत राहावं वाटत होतं, पण कोणी मध्ये मला वाटते माऊलीला न विचारता हा 6चा उद्योग कोणीतरी मध्येच केला. तुम्हाला कल्पना नसेल का? दिली होती? काहीच कल्पना नाही. ठीक आहे, बरं बरं. लवकरच योगाला मागच्या वेळेलाही माऊली हजर होते. सुंदर नियोजन केलं. वाढदिवस शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे, पण त्या शब्दावर एक आरोप आहे. मी त्या दिवशी सांगितलं, म्हणायचा वाढदिवस असतो, पण खऱ्या अर्थानं तो क्षय दिवस आहे. तितके दिवस आयुष्यातले कमी झालेले असतात, पण मृत्यूलोकीचे उफराटे. बस पायात जोडा घाल, अंगात सदरा घाल, डोक्यात टोपी घाल, म्हणायचं आहे, पण व्यवहार उलटा करायचा आहे. डोक्यात टोपी घालायचीच नाही, टोपीतच डोकं घालायचं. अंगात सदरा घालायचाच नसतो, सदऱ्यातच अंग घालावं लागतं. कोणीच पायात जोडे घालत नाही, जोडे दारात असताना हे जाऊन पाय घालतं.
मृत्यूलोकीचे उफराटे. सासू म्हणती सुनाला 5:30 वाजले, ऑफिसमधून आल्या आल्या जेवायला पाहिजे, चूल पेटव. आता चूल जर पेटली असती तर सरपण महाग झालं असतं का? तिनं जरी चूल पेटवायला सांगितलं तरी सून मात्र सरपण त्याच्यावर रॉकेल काडी पेटी लावते. सरपण पेटलं मग सांगते सासूबाई चूल पेटली. ही मराठी लक्षात घ्या. अहो तुमच्या मुलानंतरची मुलं राव कामाला लागली, तुमचं सुशिक्षित बेकार फिरतंय गावामध्ये, काही प्रयत्न केले की नाही केले? हो मग काय झालं? आमचा अर्ज पुढं सरकत नाही. सरकल, वजन ठेवा. आता अर्ज कागदाचा असतो, वजन ठेवल्यावर जाग्यावर थांबला पाहिजे, पण ठेवल्या ठेवल्या सरकतो. ही मराठी. तसं मृत्यूलोकीचे उफराटे म्हणायचा आहे वाढदिवस, पण तेवढे दिवस आयुष्यातले कमी झालेले असतात. आणि म्हणून वाढदिवस शब्दापेक्षाही अभिष्ट चिंतन सोहळा हा शब्द अधिक संयुक्तिक आहे. कारण ज्या व्यक्तीवर आपलं जीवापाड प्रेम आहे, तुमची बरीचशी शिष्यमंडळी आली, मी सगळ्यांना पाहिलं, ती व्यक्ती त्याचं नियोजित आयुष्य जगतच असते. पण त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी इष्टदेवाकडे केलेली सामुदायिक प्रार्थना, याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल विठ्ठल. तेव्हा 3 दिवसापासून ही इष्टदेवाकडे सामुदायिक प्रार्थना चालू आहे. आज त्यातला 3रा दिवस. कोणी आयुष्य आणून देत नाही, आपलं हिसकावूनही नेत नाही. लक्षात ठेवा. जे नियोजित आयुष्य आहे ते आपण जगणारच आहोत, पण त्या नियोजित आयुष्यामध्ये काही अनिष्ट घडू नये याकरता हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि एक लक्षात ठेवा, ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी आहे. ज्याच्यासाठी समाज वैतागून गेलेला आहे ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर आहे. हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. सगळे सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या तरी ते मरत नाही. आणि ज्याची गरज आहे ते जास्त दिवस जगत नाही. सज्जनाची गरज आहे. 22च वर्षात गेले ज्ञानेश्वर महाराज. ते काही जाण्याचं वय आहे का? ज्याची गरज आहे त्याचं आयुष्य कमी सांगतो. तुकोबारायची गरज आहे, 42व्या वर्षी गेले. मग ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी समाधी घेत होते. चाहूल लागली तिन्ही भावंडांना. निवृत्तीनाथ म्हणाले, अरे एवढी घाई करू नको ज्ञानराजा. अरे कधी गुरुदक्षिणा मागितली का बाबा? 2 वर्षे माझ्याकरता थांब. ठीक आहे दादा. सोपान काका म्हणाले, मोठ्या भावाचं ऐकताना माझं काय, माझ्याही करता 2 वर्ष. ठीक आहे. मुक्ताबाईनं हट्ट धरला, दादा अरे भाऊ बिजेला तरी कधी आग्रह केला का रे लाडक्या बहिणीनं? मग काय पाहिजे? 2 वर्ष माझ्याकरता. मुक्ताबाईचे 2, सोपान काकाचे 2, निवृत्तीनाथाचे 2, तिघाई भावाचे 2-2 वर्षे मान्य केले. आणि पुन्हा ज्ञानोबाराय 6 वर्षे थांबले. मग 22व्या वर्षी समाधी. कदाचित मला वाटते, माऊली बंद करा दे, माझ्याशिवाय कोण सांगते तुम्हाला एवढं हक्कानं? हा त्यातलाच प्रकार आहे. ही जेवढी चाहते मंडळी आलेली आहे ते तेवढ्याचसाठी की पांडुरंगा आमच्या आयुष्याचा 1-1 दिवस घ्या, पण माऊलीला जास्त दिवस जगू द्या. याचं नाव अभिष्ट चिंतन सोहळा. विठ्ठल विठ्ठल. तुमचं महत्त्व तुम्हाला माहीत नाही. गाईच्या दुधाची किंमत वासराला कळत असते.
तसं समाजाला ते तुमची किंमत तुम्हाला काय माहिती. अतिपरिचय झाला म्हणजे महत्त्व कळतंच असं नाही. अतिपरिचयात अवज्ञा भवती. म्हणून जावाई पाहिजे बरं का जॅकेटवाले, पण दूरचा पाहिजे. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. दूरचा जावाई पाहिजे, तोही 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. सासू नाचायचीच राहते. हा ना, जमलं ते. घालीन लोटांगण वंदेन चरण, डोळ्यानं पायीनं जावायाला. पण जावाई 4-2 वर्षानं येणारा पाहिजे. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, सासू वैतागून, ए जावाया, ते तांबडी बादली भरली नळावर, हा आण माझीच आहे येताना, इतका दर्जा खाली जातो. अतिपरिचय खोटा मान राहत नाही. तसा नरदेहाचा आणि आपला अतिपरिचय झाला म्हणून देहाचं महत्त्व आपल्याला नाही. अरे एका श्वासाची, मी त्या दिवशी उल्लेख केला होता, एका श्वासाची किंमत करता येत नाही महाराज. नरदेहाचा जो एक श्वास आहे त्या श्वासाची किंमत करून दाखवा. मी त्या दिवशी बोललो 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, मुलं बाळ नाही, म्हातारं खाली टाकलं, म्हातारी जवळ बसून रडत होती, कसं होईल आता 100 एकर जमीन आहे, वारसदार कोण नाही. म्हातारं गरम डोक्याचं होतं, मेलो नाही अजून, आण गावातले लोक बोलून आणलं, प्रतिष्ठित लोकांना बोलवून, आणि पुतण्याच्या नावानं पत्रक तयार झालं, दत्तक पत्र. हातात पेन दिला, माऊली इथे सही करा बाबा. म्हाताऱ्यानं सहीसाठी पेन टेकवला आणि बिना सहीचा मेला. आता माझा प्रश्न आहे, 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सहीपुरता एक श्वास टाकेल? एक एक श्वास जात है 3 लोग का मोल. त्रैलोक्य एकीकडे, नरदेहाचा एक श्वास एकीकडे आहे. असे 21,600 श्वास आपले दिवसाला चाललेले आहे. माणूस बसला म्हणजे 12 चालतात मिनिटाला, आणि चालायला लागला की 1.5 होते, 18 जातोय. झोपलं म्हणजे 24, आणि जास्त झाल्यावर तू काय समजला, हे 30 वर येत आहे. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24, और मध्य महासमैथुन में सांस चलत है 30. बैठे 12 चलत 18 सोती जाए 24. तसं मिनिटाला 15 सर्वसाधारण गती दिली. हां, 21,600 मिनिटाला 15 म्हटल्यावर 60 मिनिटाचे 900 होतात. 15 गुणिला 60 बरोबर 900. आणि मग 12 तासाला 900 गुणा, 1200 1200 12 9 108, म्हणजे 10,800 दिवसाचे आणि 10,800 रात्रीचे. असे 21,600. 21,600 दम जात है दिन रात. रात्रंदिवस मिळून 21,600 श्वास आपले चालले. 30 दिवसाचा महिना, 12 महिन्याचं वर्ष, 100 वर्षाचं आयुष्य. घरी गेल्यावर हिशोब करा, एका श्वासाची किंमत होत नाही. अतिपरिचय झाला या देहाचा आणि आपला, म्हणून आपल्याला महत्त्व नाही. मग या नरदेहाचं महत्त्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे स्वर्गीचे अमर इच्छितात देवा,
आम्हाला नाही मग कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आमा. शाहीर तुम्ही वर या, वर या. मला खरंच आवड आहे, पण ते कोणी 6चं सांगितलं ना, 7पर्यंत ऐकायचं होतं. या या इकडे. अरे आता कोणालाच माहीत नाही, आता विषय निघाला. माझे वडील शाहीरच होते. लहानपणी आम्ही ते डफावर थाप टाकायचे. वडील शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवाजी राजाचे करतो गुणगान. हे आम्ही लहानपणी ऐक, म्हणून तुमच्याबद्दल आवड. या बसा. विठ्ठल विठ्ठल पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ. देशमुख बसा आता जिथं जा. खुर्ची पाहिजे का त्यांच्या? हो ना, या 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 वर. देशमुखांना टिकल का खुर्ची? पहा बरं, ते वजनामुळे दडीवर बस. हे सगळे परिचित असल्यामुळे चालतं. आता काय कीर्तन, मी जे बोलतो त्याला कीर्तन समजा. आता विठ्ठल पुंडलिक वरदान ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली. अतिपरिचया तवज्ञा भवती. अतिपरिचय झाला म्हणून नरदेहाचं महत्त्व आम्हाला नाही. अरे मग हे नरदेहाचं महत्त्व कोणाला? स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आणि मृत्यू लोकी व्हावा जन्माम. बरं का शाहीर, आता एका चरणावर कीर्तन होईल, कारण फार मोठा प्रश्न आहे. स्वर्गीचे अमर आणि मृत्यू लोकी व्हावा जन्मामा. गुरुजी आपल्याला शाळेत शिकवायचे ना, जोड्या लावा. इकडे स्वर्ग, इकडे मृत्यू. स्वर्गलोक, मृत्यूलोक. स्वर्गातल्या सुविधा, मृत्यूलोकातल्या असुविधा, ह्या जोड्या ना पुढे. स्वर्गातल्या सुविधा सांगतो. अमरत्व सिंहासन, ऐरावतासारखं वाहन, अमरावती राजधानी, उत्तम प्रतीचे घोडे. हा हा तसंच होते. उच्चैस्त्रवाखाचे खोलणे माऊली सांगतात. कल्पतरूचे बगीचे, चिंतामणीचा भूमिका, कामधेनूची खिल्लार, रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका नृत्य करायला आणि अमृत प्यायला. ह्या झाल्या स्वर्गातल्या सुविधा. अमरत्व सिंहासन आहे स्वर्गामध्ये, बरं का माऊली. ऐरावतासारखं वाहन आहे, राजधानी भुवन अमरावती. कल्पना केल्यावर पूर्तता होत त्या वृक्षाचे बगीचे आहे, कल्पतरूचे. चिंतामणीच्या भूमिका आहे. चिंतामणी म्हणजे जर कोणाजवळ असेल तर चिंतामणीचं ते जागा सारवायची देवाऱ्यापुढे, तिथं चिंतामणी ठेवायचा, पूजा करायची सूर्योदयाच्या वेळी. आणि 2-4 पोते नोटा 500च्या उसने आणा, त्याच्यावर ढीक टाका आणि सगळ्या जुन्नर तालुक्यात दौंडी द्यायची. ज्याला ज्या साधनाने नेता येईल नोटा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घेऊन जाणे. कंटेनरनं नेऊ द्या, तरी सूर्य मावळल्यावर टाकलेला ढीक तेवढाच शिल्लक राहतो. त्याला म्हणतात चिंतामणी. त्याच्या भूमिका आहे. कामधेनूची खिल्लार आहे. कामधेनू म्हणजे, काम म्हणजे इच्छाधेनू म्हणजे गाय, एवढाच अर्थ त्यामध्ये आहे. मालकाची इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ज्या गायीमध्ये आहे ती कामधेनू. आपली जर्सी कामधेनू नाही, 27 लिटर दूध देत असेल तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू. बहुतुतडे जरी झाली म्हैस गाय, तरी झाली म्हैस गाय. बहुतुतडे जरी झाली म्हैस गाय, तरी झाली म्हैस गाय. तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू, तरी होईल काय कामधेनू. उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या, उदंड त्या गाई म्हशी आणि शेळ्या, उदंड त्या गायी म्हशी आणि शेळ्या. उदंड त्या
तरी त्या निराळा कामधेनू, त्या कामधेनूची खिल्लार आहे. पुन्हा मनोरंजनाला रंभा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका हे करमणुकीला आहे. तिथं मृदंग आणि वीणा आहे, तबला न पेटी नाही. हे पौराणिक वाद्य. तिथेही देवाच्या दरबारात सुद्धा इंद्रवादीन मृदंगम, देवाचा राजा इंद्र पखवाद वाजवतो. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चौद्धवकांशधारी वीणाधारी सुरर्षी स्वरकुशलतया रागकर्ता अर्जुनो भूतींद्रो वादीन मृदंगम जय जयकारः कीर्तनेते कुमारः यत्ताग्रे भाववक्ता सरसरचनया व्यासपुत्रो बभूव. इंद्रवादीन मृदंगम. स्वर्गात करमणुकीसाठी वीणा आहे, मृदंग आहे. बाजही ताल पखावज वीणा. तिथलं सांग, तिथली करमणूक स्वर्गातलं चालू आहे आपलं. बाजही ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा रंभादिक सुर नारी नभीना सकल असमसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रीडई पाणी पतंगा. हे स्वर्गातलं. पुन्हा उत्तम प्रतीचे घोडे बसायला आहे, अमृत प्यायला आहे. एवढ्या सुविधा स्वर्गात आहे शाहीर. आता मृत्यू लोकाचा विचार करा. तिथं अमरत्व सिंहासन आहे, इथं 5-5 वर्षानं बदलणारा आसन आहे. तिथं ऐरावतासारखं वाहन आहे, इथं रॉकेलवर चालणारी जीपगाडी आहे. तिथे कल्पतरूचे बगीचे आहे, इथे येड्या बाबुळे आहे. चिंतामणीच्या भूमिका आहे, इथं डांबरी रोडला खड्डे आहे. तिथं कामधेनूची खिल्लार आहे, इथं जर्सी गाईची खोंड आहे. तिथे अमृत प्यायला आहे, इथं तुम्हालाच माहीत आहे. अरे मग एवढ्या सुविधा स्वर्गात आहे आणि एवढ्या असुविधा मृत्यू लोकात आहे, तर तेवढ्या सुविधा सोडून असुविधा असणाऱ्या मृत्यू लोकात येतीलच कशाला? आणि येत नाही तर मग लिहिलं कशाला? स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा, अमर इच्छिताति देवा. मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा, मृत्युलोकी भावा जन्मा. दुसरा एक विचार करा. ज्या देहाची ते अपेक्षा करतात स्वर्गातले देव, माणसाच्या देहाचा आणि देवतांच्या देहाचा विचार करा. मलमुक्त देहाचे देव आहे, मलयुक्त देहाचा मानव आहे. ते एक प्रसंग सांगतो माऊली. शुकाचार्याच्या पुढे रंभा आली. रंभा येवणी वाघ विलास वचने बोले सुकेंद्रा प्रति माना ही विनंती मनातनधरा संदेह द्यावी रती ब्रह्मा विष्णू सर्व युवती आधीनकी वर्तती. अहो ब्रह्मदेवाचं लग्न झालं, विष्णूला लक्ष्मी आहे, शंकराला पार्वती, तुम्ही घ्या उरकून. शुकाचार्य म्हणाले, रंभा संसारी सुख वाटते तरी तया योगी कसे त्यागिती टाकून निज मंदिरा दरकुटी दुःखासी का भोगिती टाकून गिरजे शंकर कशाचं गेला वना रंभे जाय लवकरी उगीच कागे मांडेली वल्गना. रंभेला वाटलं हे माईच्या पोटात 12 वर्ष होतं म्हणून वैतागलेलं दिसते. तेव्हा रंभा पुन्हा विनंती करू लागली. रंभा म्हणे शुकमुनी ऐक माझी उत्तरा नारी ज्या इतरा तसे गणितसे कैसनी योगेश्वरा तया पोटी मल वहा तसे विमल के आमिच देवांगना चिरी या उदरा सुगंध धमके विश्वास आणि म्हणा. आणि रंभेनं जेव्हा पोट फाडलं, स्वच्छ पिंजलेला कापूस आणि सुगंध सुटला. शुकाचार्य बघू लागले. रंभेला वाटलं आता होकार देत हे. रंभा तुला उशीर झाला, मी तर 6ला झालो. नाही उशीर असा झाला म्हणतोय मी, तुझ्या पोटामध्ये इतकी चांगली व्यवस्था आहे हे जर मला आधी कळलं असतं ना तर मी तुझ्या पोटी जन्म घेतला असता, तू माझी माय झाली असती, मी तुझं बाळ. शुक म्हणे रंभा ऐक माझी उत्तरा पूर्वी हे न कळते मनात पुरते येतो तुझ्या उदरा ऐकुणी मुनी वाक्य रंभा अत्यंत कोमा येली मी दासी तुमची म्हणून या रंभा चरणांबुजी लागली. मी का सांगतो? मलमुक्त देहाचे देव. आता आपल्या देहाचा विचार करा. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम माणसाचं शरीर करतंय. उगाच सेंट वगैरे लावून बसतात बरं का शाहीर, म्हणून बरं वाटते एकमेकाजवळ.
नाही तर थोडा विचार करा, जर माणसाला वरचं कातडं नसतं, वरी चर्म घातले रे, जर कातडं नसतं तर 2 गोष्टी घेऊन देशमुख माणूस फिरला असता, केरसुणी आणि काठी. कारण आतलं मटेरियल पाहून गावगावचे कुत्रे धावले असते. बिगर कातड्याचा काठी, दिवसभर माश्या बसल्या असत्या केरसुणी. किती चांगले पदार्थ असू द्या, एकदा याची संगती लागू द्या. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. किती चांगले पदार्थ खा तरी त्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आपला देह करतो. तोपर्यंत लाईन आहे, तीर्थ द्या तीर्थ द्या तीर्थ द्या. यानं तीर्थ घेतलं की थोड्या वेळात लघवीत रूपांतर होते. पोटी घालता दिव्यान्न, काही विष्टा काही वमन, भागीरथीचे घेता जीवन तरी होय लघुशंका. ते धुंडा महाराज एक गोष्ट सांगायची बरं का माऊली. पंढरपूरची यात्रा संपली, शाहीर हे नीट ऐका. पंढरपूरची यात्रा संपली आणि रात्री 12 ते 2 डुकरांनी मिटिंग घेतली पंढरपूरच्या. सर्वांना अधिकार आहे, कोण घेईल आता काय सांग. 12 ते 2 डुकराची मिटिंग, मोठा डुकर अध्यक्ष झाला. आणि त्या मोठ्या डुकराने विचारलं, का रे हे माणसं आता गेले गावाकडे, पण आपण दिसलो म्हणजे दगड मारतात, नाकाला उपरणं लावतात, रुमाल लावतात, आपल्याला झिटकारतात, आपण एवढे वाईट आहो का. मोठं डुकर बारक्या डुकरांना म्हणतं, अरे माणसं माणसं म्हणजे काय. डुकर म्हणले, काय माणसं म्हणजे आपल्या स्वयंपाकाचे भांडे. त्यांच्या मीटिंगमधलं सांगतो हे. आपण ज्याला एवढा पवित्र देह समजतो, डुकरं आपल्याला त्याच्या स्वयंपाकाची भांडी समजतात, हे लक्षात ठेवा. डुकराचा स्वयंपाक कुठं असतो. सुकरासी विष्टा माणे सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश, सुकरासी विष्टा माणे सावकाश, शुक्राची विष्ठा माने सावकाश. निष्ठानाची त्यास काय गोडी, निष्ठाना सितास काय गोडी, निष्ठाना सितास काय गोडी. चांगल्या पदार्थाचं वाटोळ करायचा कार्यक्रम आमचा देह करतो. घाणेरडा देह, दुर्गंधीयुक्त देह. मग या देहाची अपेक्षा मलमुक्त देहाचे देव करतीलच कशाला. आणि करत नाही तर मग लिहिलं का. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. याची 2 कारणं आहे माऊली. पहिलं कारण परिवर्तनशीलता आणि दुसरं कारण कर्मस्वातंत्र्य. कर्मस्वातंत्र्य मानव जन्मात आहे, तिथे नाही. तिथे फक्त डबे खायचे आहे, तयार इथं करायचे आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. डबे तयार करायचे. जर तुम्हाला सारसबागेत जेवायचं असेल तर डबा वडगावला तयार करायचा. तिथं जाऊन जेवताय ते परिवारासहित जा, पाण्याच्या बाटल्या घेऊन जा, डबे सोडा, जेवण करा. पण तुम्ही जर डोकं चालवलं, गार होतंय स्वयंपाकनं, तिथं 3 दगडाची चूल मांडून सरपण पेटवलं तर वॉचमॅन काठी घेऊन धावलाच का. डबे वडगावला तयार करा, फक्त खाता येते सारसबागेत. तसं मृत्यूलोक म्हणजे डबे करायचा कार्यक्रम आहे, सारसबाग म्हणजे स्वर्ग आहे. म्हणती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म की जन्म, स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. डबे संपले की पुन्हा तयार करता येत नाही. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरेन, येऊ लागती माघारे मृत्यूलोका. इथंच यावं लागतं. हे कर्म स्वातंत्र्य एक. दुसरं परिवर्तनशीलता. परिवर्तनशीलता माणसाच्या देहात आहे, त्यांच्या नाही. कल्पना करा बरं का माऊली, कल्पनेला काही खर्च येत नाही, घाबरू नका तुम्ही. मोठे मोठे शिष्य पिवळे आहे, त्याच्यामध्ये काही घाबरायचं कारण नाही. आज शिष्याने ठरवलं ढोकबाबाच्या कीर्तनात माणसं खूप जमणार आहे, त्यांना तसं विनमुख जाऊ द्यायचं नाही. माझ्या उजव्या भागाला 1-1 किलोचा लोखंडाचा गोळा, कल्पना. डाव्या भागाला 1-1 किलोचा चांदीचा गोळा. डोक्या एवढे ढीग आहे शाहीर.
आणि निवेदकाने सांगितलं, निवेदक तयारच आहे, ए बा तुम्ही इतक्या लांबून आमच्या गुरुजीच्या कार्यक्रमासाठी आला, विनमुख जाऊ नका, 2 पैकी 1 गोळ्या सप्रेम भेट. सांगा काय डोकं चालवतील माणसं, इमानदारीने बोला. प्रत्येकजण म्हणत हे लोखंड कुठं मिळतील का 10 रुपयाला भंगारला, चांदी 1 लाख रुपये किलो. प्रत्येकजण चांदीच्या गोळ्यावर टपलेला असेल, पण ज्याच्याजवळ परीस आहे त्याच्या पाया पडा, तो चांदीला हात लावणार नाही. कारण चांदीला परीस घासला तरी चांदीचं सोनं होत नाही, लोखंडाला लागल्याबरोबर सोनं होते. त्याला माहिती आहे फक्त उचलेपर्यंत लोकाला 10 रुपये किलोचं लोखंड दिसणार आहे, पण खिशात टाकलं आणि खिशातल्या परिसराला लागलं की पठ्ठ्याजवळ 82 लाखाचं सोनं होणार आहे. तसं माणसाचा देह म्हणजे लोखंडाचा गोळा, देवतांचा देह म्हणजे चांदीचा गोळा, आणि पृथ्वी तलावरचा परिस म्हणजे साधू संत. म्हणून मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छितात देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. इथपर्यंत आलो आपण. बरोबर करू. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, का परिवर्तनशीलता मानवाच्या द्यात, पशु की होत पण या नरका कछु ना होय. माणसाचं काहीच उपयोगाला येत नाही, जनावराचं काही वायाला जात नाही. जनावराच्या केसाच्या गोंगड्या होतात, आमच्या केसाचं काही होत नाही. हाडाचं खत होतं, आमच्या हाडाचं काही होत नाही. जनावराच्या कातड्यापासून चपला मोठा जोडे, आमच्या कातड्याचं काही होत नाही. शेणानं घर सारवलं म्हणजे स्वच्छ होतं. मी काही बोललो का? पशु की होत पनैया नरका कछु ना होय, पण एक बार नर करणी करे सो नरका नारायण होय. ही परिवर्तनशीलता मानव जन्मात आहे. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्मा. ठीक आहे, 7:30 वाजले. मृत्युलोकी व्हावा जन्म, मृत्युलोकी व्हावा जन्म. झाला तुमचा जन्म, मृत्यू लोकात मानव जन्म मिळाला. मग करणार काय? नारायण नामे होऊ देव मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे नारायण नामे नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती, कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नारायण नामे होऊ जीवन मुक्त. कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती, कीर्तनी आनंद गाऊ कीर्ती, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण वा, अरे एक एक हिरा आहे आमच्या संप्रदायात. आनंद आहे.